कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्यामुळे आता शक्तीपीठ महामार्गामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। ते कोणते कोणते बदल आहेत त्याच्याबद्दल पाहूया। तर बघा, हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे पूर्वी 12 जिल्ह्यातून जात होता, आता हा महामार्ग 13 जिल्ह्यातून जाणार आहे। ते जिल्हे आहेत वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि हातकणंगले तालुक्याचा भाग या महामार्गातून वगळलेला आहे आणि सातारा जिल्हा या महामार्गात ऍड केलेला आहे। सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव या 2 तालुक्यातून आता शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गाची अगोदरची लांबी ही 802 किलोमीटर होती, आता 856 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल। तसेच अगोदर 350 गावामधून जाणारा हा महामार्ग आता 395 गावामधून जाणार आहे आणि पूर्वी याचा खर्च 86,000 कोटी रुपये एवढा निश्चित केला होता, आता खर्च 1 लाख कोटीपेक्षा जास्त असणार आहे। हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी इथपर्यंत महामार्ग असणार आहे। हा महामार्ग 13 जिल्ह्यातून जाईल, 856 किलोमीटर याची लांबी असेल। हा एकूण 6 पदरी महामार्ग असेल आणि अंतर कापायला फक्त 8 तास एवढा वेळ लागणार आहे। यालाच नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग असं सुद्धा म्हटलं जात आहे। आणि हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग तसेच पंढरपूर, नरसोबाची वाडी, अंबाजोगाई, अक्कलकोट असे तीर्थक्षेत्र जोडणार आहे आणि या रस्त्याची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे करणार आहे। अशा पद्धतीने महत्वाच्या चालू घडामोडी अपडेट्स दररोज जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर आपण मोफत सर्वांना उपलब्ध करून देतो। त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी नक्की डाउनलोड करा।